खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिलेली आहे, घटनेची माहिती घेतलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत आहे। ताई, या सगळ्या घटना ज्या पाहताय तुम्ही, या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील वेळ मागतायत, मुख्यमंत्र्यांकडून मात्र वेळ मिळत नाहीये तुम्हाला। नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांना एवढ्यासाठीच वेळ मागते, कारण का मी बीड परभणी या दोन्ही ठिकाणी जाऊन आले। सगळ्या कुटुंबांचीही माझी सविस्तर चर्चा झाली आणि त्या दोन्ही माऊलींच्या वेदना या माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा, याच्यात कुठलंही राजकारण मला आणायचं नाही, कारण का प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या सगळ्याच या घटना आहेत। तर त्याची माहिती आणि त्या दोन्ही माऊलींचं दुःख हे मला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं होतं, एवढ्यासाठीच मला वेळ हवी आहे। सातत्याने या घटना होताना दिसत आहेत। गुन्हेगारीचं प्रमाण पुण्यासारख्या शहरामध्ये, सांस्कृतिक शहर म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्यामध्ये होताना दिसत आहेत। तुम्ही थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत का? कारण तुम्ही हा देखील विषय लावून धरताय। एकतर मी पहिल्यांदा वेळ मागते, न्याय म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या सगळ्या बातम्या व्यवस्थित पोहोचवतात का नाही, हाच माझा पहिला प्रश्न आहे। कारण एकतर एवढ्या विश्वासाच्या नात्याने एवढं मोठं मतदान करून एवढं मोठं सरकार त्यांचं आलेलं आहे, एवढं सरकार असताना, एवढी ज्याला इंग्रजीत ब्रूट मेजॉरिटी म्हणतात असताना, महिलांच्या बाबतीत होणारे अत्याचार आणि लाडकी बहीण योजनेचा एवढा मोठा गाजावाजा या सरकारने केला। मग ह्या सगळ्या महिला लाडक्या नाहीत, या लाडक्या बहिणी नाहीत, बीडमधल्या दोन्ही बहिणी या लाडक्या नाहीत, परभणीची ती माऊली, ती आई, तिचे अश्रू, किंवा स्वारगेटमध्ये होलाला त्या महिलेवर झालेल्या अत्याचार आणि त्याच्यावर केलेलं या सरकारने विधान, मग या बहिणी लाडक्या नाहीत? मग हा न्याय सरकार कुणासाठी आहे? एकीकडे माननीय प्रधानमंत्री आम्हाला आवाहन करतात की तुम्ही सगळे अशा बाबतींमध्ये राजकारण करू नका, आपण एक हो, तुम्ही माझ्याबरोबर चला। आमचं माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान देशाच्या हितासाठी केलंय, त्याच्यात आमचे राजकीय मतभेद टाकून देशाच्या हितासाठी काही सिलेक्टिव्ह कार्यक्रमांमध्ये आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहे। पण जर सरकारच इतकं असंवेदनशील वागणार असेल तर कसं चालेल? पण मग या सगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही सातत्याने दोन मंत्र्यांचे राजीनामे मागतात, माणिकराव कोकाटे असू दे किंवा धनंजय मुंडे, राजीनामा होताना दिसले। सरकार कुठेतरी या दोघांनाही पाठीशी घालत आहे? अर्थातच तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। गेले 75 दिवस हेडलाईनमध्ये, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, ते सुरेश धस म्हणतात ती गोष्ट खरी आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच झाली नाही। 75 दिवस सरकारचं आणि पक्षाचं नुकसान रोज होतंय, पण यांना त्यांच्या दोघांनाही त्यांची खुर्ची सोडू देते। आणि दुःख एकाच वाटतं की PNOSDला एक न्याय आणि मंत्र्यांना एक न्याय, हे कसं? हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मनमर्जीने चालत नाही, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की माझी अपेक्षा होती की त्यांनी स्वतःहून इन्क्वायरी होईस्तोवर राजीनामे द्यावे। एक झालेले आरोप प्रत्यारोप हे काही कमी नाहीयेत, तुम्ही बघा त्याच्यात काय राजीनामे नाही, अर्थातच, कारण सुनील केदारांवर जेव्हा केस झाली तेव्हा काय स्पीकरनी ऍक्शन घेतली होती? मग जर सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेजींना दुसरा, असं कसं? देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही ना, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी, खून, कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार, कुठला गुन्हा राहिलाय मला सांगा? म्हणजे मला आश्चर्य वाटतं या सरकारचं की कुठला गुन्हा करायचा राहिलाय मला सांगा ना। आणि या सगळ्याचे कागदपत्र ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे, आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून दिलेले नाही, त्यांच्याच पक्षाचे सुरेश धसांनीही दिलेले आहेत, दाखवलेले आहेत, हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेले आहे। त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की सरकार जर पारदर्शकपणे चालणार असेल आणि पार OSDना पण एवढे नियम कायदे आणि PNना असतील, तर त्यांना एवढे असतील तर मंत्र्यांना केवढं स्ट्रिक्ट असायला पाहिजे। आणि थोडंसं तरी, म्हणजे माझी एवढीच अपेक्षा होती की या सरकारने एवढं मोठं मॅन्डेट, लोकांनी भरभरून त्यांना मतदान केलंय, तर थोडी तरी नैतिकता ही जपावी। दुसरं की या सगळ्या प्रकरणातला नंबर 1चा आरोपी असणारा वाल्मिक कराड, त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते कारागृहामध्ये, अशा पद्धती चर्चा। दुसरं, ज्या कारागृहात ठेवले तिथलेच CCTV कॅमेरे बंद आहेत, हा सुद्धा एक धक्कादायक प्रकार। नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही। त्यांच्या केसमध्ये उसको खून माफ आहे, ज्या माणसाला खून माफ आहे, ज्याला खंडणी माफ आहे, ज्याला कौटुंबिक हिंसाचार माफ आहे, त्या म्हणजे त्यांच्यासाठी नियम कायदे हे काही नाही, त्याला सगळ्याला कचऱ्याची टोपली दाखवली जाते। नियम कायदे आपल्या सगळ्यांसाठी। तुम्ही विरोधात बोलला, तुम्हाला ईडी, अनिल देशमुखांच्या कोणीतरी ऐकलं काहीतरी, ऐकीवर चला जेल,
हा कुठला न्याय मला सांगा. आम्ही ह्याच्यात कुठल्याही राजकारण, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही टीका टिप्पणी करणार, आमच्यावर केसेस होणार, अरे लढेंगे यार, काय प्रॉब्लेम आहे. पण ह्या देश हा कुणाच्या मनमर्जीनी नाही चालला पाहिजे, तो संविधानाच्या चौकटीनी कायद्यानी चालला पाहिजे, एवढीच आम्ही मागणी करतोय. ही पण आम्हाला तुम्ही देणार नाही. आणि हा न्याय फक्त आमच्यासाठी नाही आहे, त्या सगळ्या महिला आणि त्या कुटुंबातल्या मुलांच्या दुःखावर आणि अश्रूंवर यांचं सरकार आज आहे. धन्यवाद. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.